समोर बघा, काय करू नका. चल बघा, प्रश्न काय विचारलाय? 500 या संख्येला रोमन अंकात कसे लिहितात? हा प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अशा प्रकारचा विचारला जातो. आता आपल्याला माहिती आहे हा प्रश्न विचारला. आता काय विचारला आपल्याला? 500. 500 ला कसं लिहितो? आता एल म्हणजे किती हा प्रश्न माहित पाहिजे. एल म्हणजे 50. सी म्हणजे 100. डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. काय आलं उत्तर आपलं? सांगा. हा, आपलं उत्तर आलं डी म्हणजे 500. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 हे आपल्याला रंगवायचं आहे. ओके, उत्तराचा पर्याय रंगवायचा आहे परीक्षेमध्ये. हे उत्तर तुम्हाला माहित पडलं. 500 कोणतं आहे? 3 नंबरचं. ओके, तर 500 या संख्येला रोमन अंकात कसे लिहितात त्याचं उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय. ओके, लिहा पुढचा. तुम्ही प्रश्न लिहून घ्या.